आता आपल्या महाराष्ट्रातील ह्या परंपरेला तुम्ही सगळेच रिलेट कराल हे नक्की। आपल्याकडे लग्नानंतर नवरा नवरीची फर्स्ट आउटिंग ही फॅमिली सोबतच होते आणि ते पण देवदर्शनालाच, बरोबर ना? तर रामकृष्ण सगळ्यांना, माझं नाव किशोरी। लग्नानंतर सगळ्यात महत्वाचं असतं ग्रामदैवत आणि कुलदेवतांचा आशीर्वाद घेऊन पुढचं आयुष्य सुरू करणं। आणि त्यासाठी आम्ही कुठे कुठे गेलो चला बघूयात। माझं सासर परखंदी जरी असलं तरी फार पूर्वीची पिढी ते स्थलांतरित होऊन आली असं म्हणतात, त्यामुळे आमचं मूळ गाव हे तातवडे। आणि आज लग्नाच्या निमित्तानेच का होईना सगळ्यांनाच तेथील ग्रामदेवताचं म्हणजेच भैरवनाथाच्या पाया पडण्याचा योग आला। आता तिथून फक्त 1.5 तासांच्या अंतरावरती असलेल्या सोन्याच्या जेजुरीत आम्ही नाही जाणार असं होईल का? खरं तर लग्न झालेल्या प्रत्येक दाम्पत्यालाच जेजुरीच्या पायरी चढण्याची आणि खंडोबाच्या दर्शनाची खूपच इच्छा असते। इथे आम्ही मन भरून वेळ घालवला आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही कुठे गेलो चला बघूयात। कोणत्याही महत्वाच्या कार्य अगोदर आणि नंतर एक ठिकाण जिथे आमचं जाणं कधीच चुकत नाही ते म्हणजे मांढरदेवीचे काळूबाई। आणि आज तर योगायोग असा की नेमकी त्रिपुरा पौर्णिमा देखील होती। आईची कृपा आमच्या संसारावरती नेहमीच असावी असा आशीर्वाद घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही दोघच निघालो 7-8 दिवसांच्या रोड ट्रिपवर। आता कोल्हापूर मार्गे जाणार म्हटल्यावर पालीचा खंडोबा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे कसं जाणार? आणि तसं बघायला गेलं तर पालीच्या खंडोबाला मी पहिल्यांदाच आले आहे आणि मला माहितीये महाराष्ट्रातली ही परंपरा सगळीकडे सारखी असली तरीही प्रत्येक भागात कुलदैवत आणि ग्रामदैवत हे वेगवेगळेच असणार। त्यामुळे तुम्ही लग्नानंतर पाया पडायला कुठे कुठे जाता हे कमेंट सेक्शन मध्ये जाणून घ्यायला मला खूपच आवडेल। आणि ह्या देवदर्शनानंतर आम्ही रोड ट्रिपवर नक्की कुठे गेलो हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा। तोपर्यंत रामकृष्ण हरी।